तर ते थोडं दंगलमध्ये कसं आहे ना की बापू जीने के लिए बडे हानिकारक आहे, तशातला प्रकार असायचा. पॉप्युलर बद्दल मला विचारायचं होतं की म्हणजे पुस्तक जेव्हा मी कधी हातात घेते तेव्हा ते नाव पॉप्युलर, म्हणजे आपण जनरली असं म्हणतो की ही गोष्ट पॉप्युलर झाली म्हणजे प्रसिद्ध झाल्याच्या नंतर, ते पॉप्युलर नाव कसं का द्यावं असं वाटलं एकतर, आणि तो हत्ती ते सांगतो. आणि त्यावरनं एक दोन गोष्टी मला सांगाव्याशा वाटतात. पहिली गोष्ट की आम्ही माझ्या वडिलांनी जेव्हा दुकान सुरू केलं तेव्हा त्या परिसरामध्ये पॉप्युलर फार्मसी ही त्यांच्या एका मित्राने सुरू केलेली लोकप्रिय होती. त्यामुळे साहजिकच त्यांनी पॉप्युलर बुकडेपो नाव दिलं असेल आणि ते मग चिकटलं. आणि एक जाणीवपूर्वक की आमची पुस्तकं ही पॉप्युलर होतीलच असं नाही, आम्ही पुस्तकं छापल्यानंतर ती पॉप्युलर होतील असा प्रयत्न करतो. परंतु पॉप्युलर आहे म्हणून मी कुठलंही पुस्तक छापलेलं नाही. कुठलंही पुस्तक छापताना मी विचार केला नाही किती खपेल, हे माझ्या दृष्टीनं चांगलं आहे की नाही एवढाच एक मुद्दा असायचा माझा. आणि माझ्या जे विचारसरणी आहे आणि त्यासाठी मी योग्य त्या माणसांचा सल्ला पण घेत असतो आणि त्यामुळे हे सगळं करू शकलो. सगळं माझीच बुद्धी आहे असं मी मुळीच म्हणत नाही, परंतु मी योग्य माणसांना विचारलं आणि त्यामुळे ते झालं. पण दुसरं मला एक सांगायचं आहे की तुम्ही सुरुवात करताना सांगितलं की पॉप्युलरचे सर्वेसर्वा हे एक मला मुळीच आवडत नाही. याचं कारण मी लोकशाहीवादी आहे आणि अगदी माझ्या बाळपणापासून मी कोणताही निर्णय हा इतरांना विचारल्याशिवाय घेतलेला नाही. म्हणजे माझ्या काम करणाऱ्यांनी चुका केल्या तरीसुद्धा मी त्या सहन करतो, परंतु त्यांना निर्णय घेऊ देतो. आणि त्यामुळंच ही संस्था म्हणून कशी पुढे वाढवता येईल हे मी पाहत होतो. आता गेली जवळजवळ 10-15 वर्ष मी निर्णय प्रक्रियेत भाग घेत नाही आणि तरीसुद्धा पॉप्युलर प्रकाशनने आपली दिशा बरीचशी तशीच ठेवलेली आहे. आता अस्मिता मोहिते ही माझी मराठी संपादक आणि आता 30 वर्ष माझ्याकडे आहे. दुसरी गोष्ट अशी की काम मला माहीत नाही, पण माझ्याकडे काम करणारे सगळे 25-30 वर्ष माझ्याकडे आहेत आणि त्यामुळं त्यांना पुष्कळसं माझी विचारसरणी काय आहे ह्याची कल्पना आहे. एक अगदी वेगळं उदाहरण द्यायचं, आणि तुम्ही जेव्हा ते आजची समाजरचना याबद्दल बोलत होता, तर पुस्तकांचा खप वाढवण्यासाठी मी माझ्या विक्रेत्यांना सांगतो की तुम्ही जर सांगणार असाल की लाच दिल्याशिवाय पुस्तकं विकता येत नाही तर माझ्याकडे येऊ नका, लाच द्यायची नाही. काहींनी माझ्यावर हा ठपकासुद्धा ठेवला. ते म्हणाले तुम्ही काय करता, आम्हाला काय करायचं, तुमचं काम जास्त पुस्तकं विकणं हे आहे आणि त्यामुळं लेखकांचं नुकसान तुम्ही करता. म्हटलं तर तसं असेल तर तुम्ही दुसरी व्यवस्था करा, पण मी आहे असंच वागणार आहे. तर हे या दोन गोष्टी मला या निमित्तानं सांगायचं. त्यामुळे पॉप्युलर हे नाव आलं खरं, पण ते पॉप्युलर या लोकप्रिय या अर्थानं नाही, त्याला पॉप्युलरला आज वेगळा अर्थ काहीतरी निर्माण झालेला आहे. पण त्याच्याबरोबर दुसरा प्रश्न जो होता हत्ती, तो हत्ती कुठून आला? हत्तीचं सगळं श्रेय हे द ग गोडसे या चित्रकारांना आहे. 1962 साली म्हणजे मी 61 साली इंग्लंडला जाऊन प्रकाशनाविषयी काही गोष्टी शिकून आलो आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्यासाठी वेगळी जागा घेतली. म्हणजे पॉप्युलर बुकडेपो लॅमिंग्टन रोडवर होता, तर हे ताडदेवला एक प्रशस्त जागा माझ्यासाठी घेऊन ठेवली आणि ती माझ्या ताब्यात दिली. म्हणजे पॉप्युलर प्रकाशन हे त्याचं प्रकाशनाचं युनिट आणि भटकळ बुक्स इंटरनॅशनल हे होलसेलिंग ज्याला म्हणतात, ही 2 युनिट्स मला त्यांनी दिली आणि ती ताडदेवून चालवायची. तर त्यावेळेला मी गोडसेंचा सल्ला घेतला, तर गोडसे म्हणाले की पहिली गोष्ट तर तुम्ही नवीन करतात ना, त्याचा लोगोसुद्धा वेगळा पाहिजे. तर आधीचा लोगो होता तमसोमा ज्योतिर्गमय असं ते ज्योतीचं एक चित्र होतं, ते सुरुवातीच्या गाडगीळ वगैरे पुस्तकावर. तर ते म्हणाले नाही आपण आता दुसरं करू. आणि त्यांना त्यावेळेला हत्तीचं खूप वेळ होतं. ते पोथ पुस्तकात तुम्ही वाचलं असेल, त्यांनी खूप अभ्यास केलेला होता म्हणजे लोकसाहित्याचा आणि प्रत्यक्ष हत्ती काय करू शकते, अतिशय द वाईज ॲनिमल असं त्यांचं म्हणणं होतं. पुढे अनेकांनी थट्टा केली की ते आम्हीसुद्धा संथगतीनं जातो वगैरे वगैरे, परंतु तरी आता किती 60-70 वर्ष झाली तो हत्तीच आमच्या पुस्तकात. त्यांनी हत्ती सांगितलं तर तुम्ही हत्ती घेतलं का तुम्ही, की आम्हाला घोडा पाहिजे, सरस्वतीचं वाहन म्हणून मोर पाहिजे वगैरे असं तुम्ही काही हट्ट सांगितलं ना? पहिली गोष्ट मी लोकशाहीवादी आहे. एकदा त्यांना विचारल्यावर आणि त्यांनी कारणं सांगितल्यावर ते स्वीकारणं हे आवश्यकच होतं. भटकळ सर, आपल्यासोबत खूप जिव्हाळ्याच्या गप्पा रंगल्यात, थांबवण्याची इच्छा नाहीये पण ब्रेक घ्यावा लागणार आहे.